नमस्कार, मी मोहिनी सोमार. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13वी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. दरवर्षी 10 लाख रोजगार निर्मिती आणि वित्तीय तूट 2.5% खाली आणण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना व्यक्त केला. 660 बिलियन अर्थव्यवस्था असलेलं महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सध्या राज्याची अर्थव्यवस्था बेल्जियमच्या तोडीस तोड आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. समजा जर पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये दुष्काळी वर्ष आलं नाही तर आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी होऊ. दुष्काळी वर्ष आलं तर मात्र वर्ष 2 वर्ष त्याचा इफेक्ट राहतो. त्यामुळे 1-2 वर्ष त्यामुळे अगदी बिझनेस युज्युअलनी देखील 2032 साली आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी असणार. महाराष्ट्रात एक नवी औद्योगिक क्रांती होत असून राज्याच्या विकासाची गती आता कुणीही थांबवू शकणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये व्यक्त केला. औद्योगिक गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र आजही देशात क्रमांक 1चं राज्य आहे. समृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवणं हेच राज्य शासनाचं प्रमुख ध्येय असल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधान परिषदेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. 2026 हे वर्ष भरती वर्ष म्हणून राबवलं जाणार असल्याची ग्वाही सुद्धा उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे. राज्य सरकार आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ मुंबई कॅम्पस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये विधान भवनात सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा करार करण्यात आलाय. ब्रिस्टॉल विद्यापीठासारख्या जागतिक कीर्तीच्या संस्थेसोबत करार होणं ही अभिमानाची बाब असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर या सहकार्यामुळे महाराष्ट्रातील गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि सक्षम असलेल्या विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावा म्हणून दिव्यांग कल्याण विभागानं दिव्यांग सहाय्यक हे ऑनलाईन पोर्टल आणि मोबाईल ॲप विकसित केलंय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते या पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. या पोर्टलमुळे सेवा वितरणाला डिजिटल गती मिळणार असून दिव्यांगांच्या सेवा वितरण अधिक सुलभ आणि पारदर्शक त्यांचं होणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री अतुल सावे आणि मंत्रिमंडळातील इतर प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन जवळील पुलाचं नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुलाच्या पुनर्बांधणी कामाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय. विहित मुदतीच्या 4 महिने आधीच मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन जवळील पुलाच्या पुनर्बांधणीचं काम हे 15 महिन्यात पूर्ण केलं आणि हे अभिनंदनीय बाब असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. लोकार्पण कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह इतर प्रमुख मान्यवरांची सुद्धा उपस्थिती होती. माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळ्यामध्ये अभियान 4.0 आणि 5.0 या अंतर्गत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत बारामती नगर परिषदेनं प्रथम क्रमांक पटकावला. तर माळेगाव नगर पंचायतीनं द्वितीय पारितोषिक मिळवत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. राज्यातील 86,000 एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा झाला अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटी महामंडळाकडे निधीअभावी थकीत वेतन देणं कठीण झाल्यामुळे शासनानं तातडीनं 100 कोटी रुपयांची तरतूद केली आणि त्यामुळे थकीत वेतनवाढीचा हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालाय आणि हा सरकारच्या संवेदनशीलतेचा आणि बांधिलकीचा प्रत्यय असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. मुंबई आणि महानगर परिसरामध्ये घडलेल्या गुन्ह्यांच्या ठिकाणी जलद गतीनं पोहोचण्यासाठी मुंबई पोलीस दलात तब्बल 1290 नवीन वाहनांचा समावेश करण्यात आलाय. नरिमन पॉइंटच्या मुरली देवरा चौकामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री योगेश कदम, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह पोलीस दलातील इतर अधिकाऱ्यांची सुद्धा उपस्थिती होती. या वाहनांमध्ये 657 दुचाकी, 633 चारचाकी वाहनांचा समावेश आहे. तर चारचाकी वाहनांमध्ये स्कॉर्पिओ आणि मोठी आर्मेनिया ही वाहनं समाविष्ट आहेत. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.